झी5 वर संपूर्ण एपिसोड फ्री मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा। नर्मदा बहिणी कुठे आहे? अगं तिचं डोकं दुखतंय, झोपली. हो डोकं दुखते झोपली. बरं मग तिला झोपू दे, तिला नको त्रास द्यायला. झोपू दे झोपू दे. चल चल शरे, तुझा नंबर आहे. हो शरीफ तुझा नंबर आहे. चल चला. कसला? अगं चोरून ऐकण्याचा. चोरून ऐकण्याचा. असं काय करता इंदू बहिणी? आता तर मी ऐकलं ना सायलीचं. हा ए काय? सायलीचं चोरून मी ऐकलं होतं. गे शाणे, तू नुसतं ऐकलं, चोरून बेबी वंसनने ऐकलं. इंदू वहिनी, तुमचा स्वभाव ना एकदम विनोदी आहे. मी सांगते, श्रीने ना ही सगळी विनोद बुद्धी तुमच्याकडून घेतली 100%. हो काय? हो. खरं म्हणते शरू? हो. श्री या बाबतीत माझ्यावर गेलाय. म्हणजे काय? ते जाऊ दे ग, ती आहे अशी, काय करणार? मी लग्न होऊन या घरात आले ना, तेव्हापासून माझं हे असं होतंय. काय होतंय? हेच आता बेबी वंश म्हणाले ते. श्रेयू, आपल्या श्रीचं लग्न ठरतंय, आठवतंय की नाही? ते काय मला सांगताय? ते मला आठवतंय. बेबी वंश, तुम्ही म्हणजे ना एक नंबरच्या विनोदी आहात. मी सांगते, श्रीने ना हा सगळा विनोदी स्वभाव तुमच्याकडून घेतलाय 100%. अगं आत्ताच विनोद बुद्धी माझ्याकडून घेतली असं म्हणालीस ना? काहीतरी काय इंदू वहिनी, विनोद बुद्धी तुमच्याकडून कसं घेईल? तुम्ही किती इमोशनल आहात. श्रीने ना हा सगळा इमोशनल स्वभाव इंदू वहिनींकडून घेतला. हो काय? म्हणजे काय? खरं सांगते शरी, हो तू माझ्याकडून घेतला इमोशनल? हो. चालेल, इमोशनल तर इमोशनल. आता बदलू नकोस हा. काय होतंय? काही कळत नाहीये रे श्री, म्हणजे काही सुचत नाहीये. असं ना डोक्यात भणभणल्यासारखं होतंय. लक्ष लागत नाहीये माझं कशातच. काय होतंय? तुला कसला त्रास होतोय? आता मलाच काही कळत नाहीये, तर तुला काय सांगू मी कसला त्रास होतोय ते. ओके ओके. श्री, असं काय होतंय रे मला सारखं सारखं? मला असं घाबरं गुबरं व्हायला होतं. कशातच लक्ष लागत नाही. असं ना, असं म्हणजे मला वाटतं एकटं एकटं असं. पण तू आईंना काही सांगू नकोस हा. नाही सांगणार. श्री, मी ना म्हणजे मी आणि हे ना म्हणजे छोटी आई, मला सगळं कळतंय. आपण भेटायचं काकाला? हो. नाही, नको. आईना कळलं ना तर आपल्या दोघांनाही घराबाहेर काढतील त्या. छोटी आई पण नको रे, आत्ता बोललास तर ठीक आहे, पण पुन्हा असं बोलू नकोस हा. श्री, पण ना आईने आता ह्यांना माफ करायला हवं. जानवी, अगं रडायचं काय त्याच्यात? हा, अगं तू चांगल्याच घरी जाणार आहेस. तुला फक्त अनिल रावांना थोडं समजून घ्यावं लागेल. आणि त्यांच्याही काही अपेक्षा आहेतच ना त्यांच्या बायकोकडनं. त्यांचंही बरोबरच आहे. आता हे सगळं जुळून आलेलं आहे की नाही? हा, तेव्हा आपण उगाच काही बाई कशाला काही करा. एवढं रडायला काय झालंय तुला? नशिबाने सगळं मिळालेलं आहे, आता दळभद्री चाळे सुचतायत का तुला? आई प्लीज, बाबांना का बोलतेस? त्यांनी काय केलंय? अरे मग काय, दगडावर डोकं आपटू मी? अरे काय चाललंय काय तुम्हा सगळ्यांचं? अरे काय करायचं मी? हे बघ जानवी, जावई बापूंनी लग्नाच्या आधीच तुझ्याबद्दल हे मला असं येऊन तक्रार करणं हे बरं दिसतं का? अरे एवढी समंजस मुलगी आहेस ना तू. तुला सांग, तुला आवडेल का तुझ्या आईला त्यांनी असं हे येऊन सांगितलेलं? अरे काय करायचं काय आम्ही? मला तर अगदी लाज वाटत होती त्यांच्यासमोर. लाज वाटली? आणि तुला? जोक ऑफ द डे. लाज वाटली म्हणे. जानवी, तुला सांगून ठेवते, यापुढे अनिल रावांकडून मला तुझ्याबद्दल कुठलीही तक्रार ऐकून घ्यायची नाहीये. हे लग्न सुरळीत पार पडलं पाहिजे, कळलं तुला? पुन्हा नाही होणार असं.
खूप डिसेंट आहे आणि झाल्या प्रकारात खरंच त्याची चूक नाहीये. पण फालतू अकाउंटंटच ना, असून असून किती पगार असणार आहे त्याला? हाई त्याचा काय संबंध? हे बघ जान्हवी, त्याच्या चांगुलपणाशी आपल्याला काही देणं घेणं नाहीये. आणि अनिल रावांना नाही आवडत आहे तर तू त्या मुलाला भेटायचं नाहीस. काय म्हणतेय मी? डोकं ठिकाणावर आहे ना तुझं? 15 दिवसावर लग्न आलंय तुझं. हे बघ, तू तुझ्या बाबांची शपथ घे आणि पुन्हा त्या मवाल्याला भेटायचं नाहीस, कळलं? एकतर तो मवाली नाहीये. मी आत येऊ शकतो का? तू अरे तू ये ना आत ये. हो. असा कसा अचानक आलास आणि पत्ता कुठून मिळाला? ते बर असू दे, ये आत ये. हो. नाही राहू दे, इट्स ओके. ये आत ये. बस ना. माझे बाबा. ओ बाबा. असू दे आयुष्यमान. बाबा हा श्री. गोखले गृहोद्योग मध्ये अकाउंटंट म्हणून काम करतात. बरं, हा माझा लहान भाऊ पिंट्या. हाय. हाय. एक्सक्यूज मी. हॅलो. हा, मी आता थोडासा बिझी आहे, तुम्हाला नंतर फोन करतो. या बाय. फोन सॉलिड आहे तुमचा. 3G. हो. मी बघू प्लीज. हो बघ की. पिंट्या तो फोनच बघतो. नको. माझी आई. आई. असू दे, त्याची गरज नाही. तुम्ही बसा बसा बसा. जान्हवी, चहा टाक जा. अहो नाही, नको, मी आत्ताच घेऊन आलोय. नाही, आमच्याकडचंही घ्या ना थोडा घोटभर. जा जानू. मी चहा टाकते. नाव काय म्हणालास तुझं? श्री. अकाउंटंट काय? हो. मी काय वागलोय? तुझ्या मनालाच विचार ना. पुढच्या आठवड्यात साखरपुडा आहे तिचा आणि 15 दिवसानंतर लग्न. तुला गरजच काय होती त्यांच्या मध्ये पडायची? अहो नाही, म्हणजे मला माहीतच नव्हतं की तो जान्हवीचा होणारा नवरा आहे. मला वाटलं कुणीतरी वृद्ध मवाली तिला छेडते. पिंट्या, थोबाड फोडी ना पुन्हा असा मध्येच हसलास तर. हे आई, पाहुण्यांसमोर इन्सल्ट नको. आपल्याला पण इज्जत आहे. पुन्हा दात काढलेस ना तर याद राख, लाटण्याने फोडीन तुला. शी इज जोकिंग. फनी मदर विथ पडा, यु नो. आमचे जावई बापू आहेत ना, खूप भला माणूस आहे. मुंबईत 3 फ्लॅट्स आहेत त्यांचे आणि लाखो रुपये असे बाळगून आहेत. आमच्या जान्हवीला ते अगदी खूप सुखात ठेवतील याच्याबद्दल माझ्या मनात काहीही शंका नाहीये. माफ करा आई, पण ते जान्हवीपेक्षा जरा वयाने फारच मोठे नाही आहेत का? झी5 वर संपूर्ण एपिसोड फ्री मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.